भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांचा म्हणजे लाल बावटा ही जी एक चळवळ आहे ही संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः आदिवासी भागांमध्ये आदिवासीच्या न्याय हक्कासाठी लढणारी एक प्रखर चळवळ आहे। आणि आमचे मित्र शिरू वाघ आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी गेले अनेक दिवस अनेक प्रश्नावर वेगवेगळे आंदोलन केली यांची आम्ही बघतो सोशल मीडियावर। आणि काल रात्री आम्हाला उशिरा कळलं की या बोईसरमधल्या एका जमिनीच्या प्रकरणामध्ये इथल्या लढवय्या तरुणांना मारहाण करण्यात आली, त्याच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला मागच्या महिन्यात। आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी त्या आरोपींवर कारवाई होण्यासाठी त्याचबरोबर इतर जिल्ह्यातल्या आदिवासींच्या इतर मूलभूत प्रश्नांसाठी शिरू वाघ आणि त्यांची सगळी टीम पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसली आहे। आमची एक जबाबदारी आहे की या जिल्ह्यामध्ये ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये किंवा कुठेही अन्याय घडत असताना त्या विरोधात जो सच्चाईने जो निष्ठेने आणि जो आक्रमकतेने आवाज उठवतो लढतो सनदशीर मार्गाने आपल्याला जे मार्ग आपल्या संविधानाने दिलेले अधिकार त्या मार्गाने आंदोलन करतो त्याचं बळ वाढवण्याचं आमचं काम आहे। आम्ही आमच्या मित्राला एका लढवय्या संघर्ष योद्ध्याला शिरू वाघला ज्याला आता मला वाटत नाही या दोन्ही जिल्ह्यामध्ये कोणी ओळखत नसेल त्याने आंदोलनाने त्याची ओळख दाखवून दिली, त्याला वेगवेगळ्या पद्धतीने डॉमिनेट करण्यात आलं, टार्गेट करण्यात आलं, पण त्यांनी त्याची संघर्षाची चळवळ कायम ठेवली। झेंडा कोणताही असो जिथे आदिवासी कष्टकरी गरीब मजूर आणि भूमिपुत्रांच्या न्याय हक्काचा लढा असेल तिथे आम्ही ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहू हा शब्द आम्ही शिरूरला दिला आणि भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या वतीने सक्रिय पाठिंबा या आंदोलनाला आम्ही दिलेला आहे। आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। लढाई निकराची आहे कारण लढाई ज्यांच्या विरोधात आहे ते प्रस्थापित आहेत, मग प्रशासन असेल किंवा सत्ताधारी असतील किंवा जे कोणी असतील राजकीय वरदहस्तवाले यांच्या विरोधातली लढाई सोपी नाही। पण आजच्या दिवशी आम्ही शब्द देतो की अशा पद्धतीच्या अन्याय करणाऱ्यांच्या विरोधातल्या ज्या ज्या लढाई आहेत मग त्या अन्याय करणारे कोणीही असो त्यासाठी या लढाईमध्ये शिरू वाघ आणि त्या सगळ्या टीमच्या बरोबर आम्ही ताकदीने उभे राहू। माझे सहकारी कार्याध्यक्ष सुनील लोणे, माझे सहकारी कातकरी शक्ती प्रमुख राज्याचे स्वप्नील वाघ, माझे सहकारी सरचिटणीस नवनाथ भोये, वेद राऊत आणि सगळ्या टीमने आमच्या आज येऊन त्यांची भेट घेतली। आम्ही आमचा सक्रिय पाठिंबा तुमच्या या सगळ्या प्रश्नांवर जनहिताच्या प्रश्नावर आपल्याला सुपूर्द करत आहोत। धन्यवाद। अरे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, अरे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। आम्ही संपर्कात